नमस्कार सर्वांना, कसे आहात? तर आज आहे हरतालिका आणि सर्व महिलांना हरतालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज बघा आम्ही हरतालिकेसाठी अशी छान तयार झाली होती, म्हणून पण इथे मस्त अशी रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला एकदा हरतालिकेच्या पूजेचे दर्शन घडवते मी. आईने घरीच पूजा मांडायला सुरुवात केली. आम्ही दरवर्षी खरं तर केंद्रामध्ये जाऊनच पूजा करतो, कारण की केंद्रामध्ये खूप छान असं हरतालिकेचं पूजन आणि पठण दोन्ही होतं. पण यावर्षी पाऊस एक ऐकत नव्हता आणि घरापासून केंद्रही फार लांब आहे. शिवाय उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर उद्या पूजेमध्ये वेळ मिळणार नाही किंवा केंद्रात जाऊन उत्तर पूजा करायला जमणार नाही. त्यामुळे मग आई म्हटली की आपल्या मनोभावे जर केली तर जिथे मनात इच्छा असली तिथे देवही प्रकट होतात. अशा भावनेने मग मी आणि माझे भाऊजे आम्ही दोघींनी मिळून पूजा करायची ठरवली. तर आई होतीच आम्हाला सगळं सांगायला. आई घरात मोठ्यांचं असणं किती फायद्याचं असतं बघा ना. आईने आम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीने सगळी पूजा सांगितली. कथाही तिनेच वाचली आणि तिची कथा वाचेपर्यंत आम्ही दोघींनी नणंद भाऊजेने छान अशी पूजा संपन्न केली. तसंही माझ्या घरामध्ये गणपती पहिल्यांदाच बसणार होते आणि त्याचप्रमाणे हरतालिकेची पूजाही पहिल्यांदाच झाली. खूप मनोभावे अगदी छोटी साधी सिंपल केलेली आहे. पण म्हणत नाही का देव तामझाम बघत नाही तर मनातली श्रद्धा बघतो. तर त्या श्रद्धे भावनेने आम्ही दोघींनी ही पूजा केली. माझ्या भाऊजाईचे हे पहिलेच वर्ष आहे लग्नानंतरच्या हरतालिकेचं, त्यामुळे मग तिनेही खूप मनोभावे असा उपवास पकडलेला होता आणि आम्ही दोघींनी मग असं घरातली सगळं आवरून घेतलं. त्यानंतर स्वतःही छान असं व्यवस्थित रेडी झालो आणि मग पूजेला बसलो. आणि घरामध्ये आई असल्यामुळे थोडासा एक आधार होऊन जातो. तिने पूजाही छान अशी वाचून विधिवत पद्धतीने सांगितली. जितकं शक्य असेल तितक्या मनोभावे आम्ही ती पूजा करण्याचा प्रयत्न केला. हे बघा, आई प्रत्येक गोष्ट अगदी सुनेलाही व्यवस्थित अशी समजून सांगत होती की हे कर ते कर, आणि त्या पद्धतीने मग आमची पूजा छान अशी संपन्न झाली. आणि मनाला खूप समाधानी वाटली की चला बाबा, देवाचे काहीतरी उपकारच म्हणावे की हे सगळं देव आपल्याकडनं घडवून घेतो. जय देव जय देव जय मंगल हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू बावरती ओ वाळू तुझ गौरपूर गौरा. जय देव जय देव कर्पूर गौरा मुळा नैनी विशाळा. पार्वती सुमनाच्या पूजा आवरून झाल्याच्या नंतर मी इथे दिदू आणि म्हणूनसाठी स्वयंपाक बनवला. तर ही बघा, इथे अशी आम्ही पूजा मांडलेली होती. म्हणून जर व्यवस्थित सगळीकडनं दाखव राजा. इथे मांडलेली होती. खरं तर आज स्वामी समर्थ केंद्रात सुद्धा छान असं हरतालिकेचं पूजन आणि कथन दोन्ही होणार होतं. पण नेमका असा प्रॉब्लेम झाला की आमच्यापासून केंद्र थोडंसं लांब आहे आणि मग उत्तर पूजेला कुठे करणार किंवा उद्या वेळ मिळणार नाही. त्यामुळे मग घरातच मांडायचं ठरवलं. तर तुम्हाला आमची पूजा साधी सिंपल अशी केलेली आहे, तर आवडली की नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.